अधुरं प्रेम भाग 3. त्या रात्री सई जेवणाच्या टेबलावर बसली होती. घरात नेहमीसारखं वातावरण नव्हतं. तिचे बाबा शांत होते. आईच्या चेहऱ्यावरही काळजी अगदी स्पष्ट दिसत होती. जेवण संपताच बाबांनी सईला हाक मारली. सई, थोडं बोलायचं आहे. ती त्यांच्यासमोर जाऊन बसली आणि काही क्षण शांतताच होती. मग बाबांनी हळू आवाजात सांगितलं, माझी बदली पुण्याला झाली आहे. सईच्या हातातील पाण्याचा ग्लास थरथरला. म्हणजे आपण सगळे पुण्याला जाणार? तेव्हा बाबा म्हणाले, हो. तेव्हा सईने विचारलं, कधी? पुढच्या आठवड्यात. त्या एका वाक्यानं सईचं जग जणू थांबलं. तिला सर्वात आधी आठवला तो म्हणजे आदित्य. कॉलेज, मैत्री, सकाळचे मेसेज, एकत्र घेतलेला चहा आणि अजून न बोललेलं प्रेम. त्या रात्री ती खूप रडली, पण तिनं आदित्यला काहीच सांगितलं नाही. कारण तिलाही अजून काय करायचं ते काही केल्यास समजत नव्हतं. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये आदित्य खूप आनंदात होता. आज तो सईला आपल्या मनातलं सांगणार होता. त्यानं घेतलेली छोटी डायरी त्याच्या बॅगेत होती. त्यानं सईला कॅन्टीनमध्ये भेटायला बोलवलं, पण सई आली नाही. तिनं फक्त एक मेसेज पाठवला, आज तब्येत ठीक नाही, उद्या भेटू. आदित्य थोडा निराश झाला, पण त्याला वाटलं उद्या सांगतो. दुसऱ्या दिवशीही सई शांत होती. ती आधीसारखी हसत नव्हती. तेव्हा आदित्यने विचारलं, सगळं ठीक आहे ना? ती जबरदस्ती हसली, हो, काही नाही. पण तिच्या डोळ्यातलं दुःख त्याला चांगलंच दिसत होतं. त्या संध्याकाळी सईनं ठरवलं, आज सर्व सांगून टाकायचं. ती आदित्यला फोन करणार इतक्यातच तिच्या बाबांनी तिचा मोबाईल घेतला. आता अभ्यासावर लक्ष दे. फोन तिच्याकडून गेला आणि दोघांमधील पहिला संवादच तुटला. दुसरीकडे आदित्य सतत फोन करत होता. फोन बंद, मेसेजलाही उत्तर नाही. त्याच्या मनात प्रश्नांची गर्दी झाली. मी काही चुकीचं बोललो का? ती माझ्यावर रागवली आहे का? की तिला माझी गरजच नाही? उत्तर काहीच मिळत नव्हतं. कॉलेजचा शेवटचा आठवडा सुरू झाला. सई कॉलेजला आलीच नाही. आदित्य रोज तिची वाट पाहत राहिला. रिकामी बाग त्याला खूप काही सांगत होती. जिथे ती बसायची ती जागा आता रिकामी होती. एक दिवस त्यानं प्राचीला विचारलं, सई कुठे आहे? प्राची काही क्षण शांत राहिली. तिला सईने गुपित सांगितलं होतं, पण तिने वचन दिलं होतं की कुणालाही सांगणार नाही. ती फक्त एवढंच म्हणाली, तिला थोडा वेळ दे. हे उत्तर आदित्यला अजूनच अस्वस्थ करून गेलं. त्या दरम्यान सईच्या घरी सामान बांधण्याची तयारी सुरू झाली. तिच्या हातात ती छोटी फ्रेम होती, ज्यात कॉलेजच्या पिकनिकचा फोटो होता. त्यात आदित्य तिच्या बाजूला उभा होता. ती फोटो छातीशी धरून रडत होती. तेव्हा आईनं विचारलं, काय झालं ग? सईने अश्रू पुसले, काही नाही आई. पण तिच्या मनात एकच वाक्य घुमत होतं, मी त्याला काहीच सांगू शकले नाही. पुण्याला जाण्याच्या आदल्या दिवशी सईनं प्राचीकडे एक लिफाफा दिला. हा आदित्यला दे. प्राचीनं मान हलवली, पण नियतीला अजून एक खेळी करायची होती. दुसऱ्या दिवशी सकाळी प्राची कॉलेजला येताना तिची बॅग चोरीला गेली आणि त्या बॅगेत तो लिफाफाही होता. सईचं पत्र कधीच आदित्यपर्यंत पोहोचलं नाही. काही दिवसांनी आदित्यला समजलं, सईचं संपूर्ण कुटुंब हे शहर सोडून गेलं आहे. तो तिच्या जुन्या घरासमोर गेला. दाराला कुलूप होतं. शेजाऱ्यांनी सांगितलं ते पुण्याला गेले. इतकंच. ना पत्ता, ना फोन, ना निरोप, ना शेवटची भेट. आदित्य बराच वेळ त्या बंद दरवाजासमोर उभा राहिला. त्याच्या हातात अजूनही ती डायरी होती, जी तो सईला देऊ शकला नव्हता. त्यानं ती उघडली. पहिल्या पानावर लिहिलेलं वाक्य वाचलं, काही माणसं नशिबाने भेटतात, पण आयुष्यभर मनात राहतात. त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्यानं डायरी अलगद बंद केली आणि त्या दिवशी त्यानं पहिल्यांदा स्वीकारलं की कधी कधी प्रेम अपूर्ण राहतं.
कारण प्रेम कमी असतं म्हणून नाही, तर वेळ आणि परिस्थिती माणसांपेक्षा अधिक ताकदवान असतात म्हणून. पण त्याला अजून एक गोष्ट माहीत नव्हती. सईनं त्याला कधीच सोडलं नव्हतं. ती अजूनही त्याच्यावर तितकंच प्रेम करत होती. फक्त नियतीने त्यांना वेगळ्या रस्त्यावर चालायला भाग पाडलं होतं. दोघंही रोज एकमेकांची आठवण काढत होते. पण दोघांनाही वाटत होतं समोरच्यानं आपल्याला विसरलं आहे. आणि हाच त्यांच्या प्रेमातील सर्वात मोठा गैरसमज ठरला. तर पुढचा भाग नक्की ऐका. धन्यवाद.